हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्या हातीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वर्षभर गहू कसा साठवायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच मी प्रत्येक वर्षी याच पद्धतीने गहू साठवत असते आणि अगदी शेवटच्या दळणापर्यंत सुद्धा गहू चाळून घ्यायचे सुद्धा काम नसते, एवढे गहू चांगले राहतात। तर यासाठी मी काय करते, कसे करते, गहू किती दिवस वाळवावा, कसा साठवावा, कुठे साठवावा, हे सर्व मी त्यामध्ये काय टाकावं हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। ते चॅनल पर्यंत असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी तुम्ही बघू शकता, आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गव्हाला उन्हाला वाळवत टाकायचं आहे। म्हणजे आपल्याला या गव्हाला सारखं कडक असं 3 दिवस ऊन द्यायचं आहे। आणि तुम्हाला जर 1 ते 2 वर्ष गहू जर साठवून ठेवायचा असेल तर या गव्हाला 3 दिवस कडक ऊन देणे आवश्यक आहे। प्रत्येकाची आपापली पद्धत वेगवेगळी असते, पण मी अशा पद्धतीने गहू साठवते। माझा गहू शेवटपर्यंत अजिबात खराब होत नाही, त्यासाठीच आपल्याला 3 दिवस ऊन द्यायचं आहे। आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला हे गहू खाली घ्यायचे आहे। त्यानंतर काय करायचं आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर येथे मी एक कोठी घेतलेली आहे। ही कोठी सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून कडक उन्हाला वाळवून घ्यायची आणि नंतर यामध्ये गहू भरायचा आहे। जे सर्वजण वर्षभर गहू साठवतात त्यासाठी आशा करते की हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। अतिशय सोपी साधी सरळ पद्धत आहे। कोठीमध्ये गहू भरल्यानंतर आपल्याला यामध्ये काय टाकायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार। त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व गहू अशा पद्धतीने चाळून घ्यायचा आहे। जर गहू तुमचा जास्त खराब असेल, त्यामध्ये तुषा वगैरे असतील, तर तुम्हाला ते पाखडून सुद्धा घ्यावा लागेल। माझा गहू चांगला असल्यामुळे मी याला पाखडणार नाही, फक्त चाळूनच घेणार आहे। सर्व गहू आपल्याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचा आहे। सर्व गहू चाळून झाल्यानंतर आपल्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गहू निवडून घ्यायचे। यामध्ये जोही खडा गोटा काय असेल, तुषा असतील, ते सर्व आपल्याला काढून नंतरच हे गहू कोठीमध्ये भरायचे आहे। खूप छान आणि सर्व शेवटपर्यंत हा गहू चांगला राहतो जर तुम्ही अशा पद्धतीने गहू साठवून ठेवला तर। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आपल्याला सर्व गहू पूर्ण त्यातील तुषा खडे जे असेल ते सर्व काढून टाकायचं आहे आणि नंतरच गहू कोठीमध्ये भरायचा आहे। एक टोपले भरून गहू निवडून झाल्यानंतर हे आपल्याला कोठीमध्ये टाकायचे आहे। कोठीमध्ये टाकायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही बघू शकता, इथे आपले एक टोपलं भरून गहू निवडून झालेले आहे। आता आपण हे कोठीमध्ये टाकूया, त्यापूर्वी कोठीत काय टाकायचं ते आता आपण बघूया। त्यानंतर आणखी एक इथे सांगायचे म्हणजे आपल्याला कोठी ज्या ठिकाणी ठेवणार, कारण कोठी भरून गहू टाकल्यानंतर कोठी हलवता येत नाही। आपल्याला अशा ठिकाणी कोठी ठेवायची की जेथे पाण्याचा वापर नसेल किंवा पावसाळा लागल्यानंतर ती भिंत ओली होणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला कोरड्या ठिकाणी कोठी ठेवायची आहे। आणि कोठी ठेवल्यानंतर खाली मी पेपर टाकलेला आहे। आपल्याला अशा प्रकारे खाली वर्तमानपत्र टाकून घ्यायचं आहे। आणि नंतर या ठिकाणी मी एक पारद टिकिया नावाची आपल्याला एक बॉटल मिळते। ही तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही मेडिकलवर मिळून जाईल। ही बॉटल घेतली आहे, यामध्ये गोळ्या येतात, ह्या गोळ्या आपल्याला घ्यायच्या आहे। मी या ठिकाणी 5 गोळ्या घेणार आहे आणि या 5 गोळ्या घेऊन आपल्याला कोठीमध्ये 4 कोपऱ्यामध्ये 4 गोळ्या आणि मध्ये 1 अशा 5 गोळ्या आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टाकायच्या आहेत। 5 ठिकाणी 5 गोळ्या टाकून झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण जे निवडलेले गहू आहे ते आपल्याला कोठीमध्ये टाकायचे आहे। तुम्ही बघू शकता, या ठिकाणी मी निवडलेले गहू कोठीमध्ये टाकून देत आहे। अशा पद्धतीने आपल्याला निवडून गहू कोठीमध्ये भरायचे आहे। आणि एक टोपले पूर्ण झाल्यानंतर आपल्याला परत यामध्ये आणखी 5 गोळ्या टाकायच्या आहे। 4 कोपऱ्यात 4 आणि मधात 1 असं एक टोपलं झाल्यानंतर टाकायचं आहे। पूर्ण आपल्याला एक टोपले झाल्यानंतर 5-5 गोळ्या टाकायच्या आहे। अशा पद्धतीने पूर्ण कोठी आपल्याला भरून घ्यायची आहे। तसेच येथे अतिशय महत्त्वाचे सांगायचे म्हणजे या गोळ्या आपण या धान्यामध्ये टाकतो त्या किड्यासाठी तर विषारी असतात, तसे आपल्यासाठी पण विषारी असतात। म्हणून ज्यावेळी आपण दळण देण्यासाठी हे गहू देतो त्यावेळी आठवणीने यातील एकूण एक गोळी आपल्याला काढून घ्यायची आणि नंतरच गहू दळायसाठी द्यायचे आहे। हे आपल्याला या ठिकाणी आठवणीने करायचे आहे। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी पूर्ण कोठी भरून घेतलेली आहे। या पद्धतीने तुम्ही जर गहू साठवला तर तुमचा गहू अजिबात शेवटपर्यंत खराब होत नाही, शेवटपर्यंत गहू चांगलाच राहतो, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे। जर तुमची आणखी कोणती वेगळी पद्धत असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा। तसेच तुम्ही गव्हामध्ये आणखी काही वेगळं टाकत असाल तेही कमेंट्समध्ये नक्की कळवा। पण आशा करते की हा व्हिडिओ नक्की तुम्हाला उपयोगी पडेल। जर चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण की मी अशाच प्रकारचे बरेच क्लिनिंग उपयोगी रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला भेटून चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तसेच आता आपण गव्हाची पूर्ण कोठी भरून घेतल्यानंतर शेवटी काय करायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। शेवटी पण आपल्याला अशाच प्रकारे 5 गोळ्या टाकायच्या आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि सर्वात शेवटी आपल्याला पुन्हा यावर एक पेपर झाकून ठेवायचा आहे आणि कोठी बंद करून ठेवायची आहे। लागेल त्यावेळी आपल्याला यातील गहू काढून ठेवायचे आणि पुन्हा पेपर झाकून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। तसेच चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार।